आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या निलंगा आगार अध्यक्षपदी नंदकुमार गोसावी, सचिवपदी राजू मोरे बिनविरोध। सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या निलंगा आगार कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली। संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष माननीय आमदार गोपीचंद पडळकर, केंद्रीय कार्याध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत, केंद्रीय सरचिटणीस संतोष मिटकरी, केंद्रीय सहकार्याध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलंगा आगारातील इतर संघटनांमधील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघात जाहीर प्रवेश केला। या निवड प्रक्रियेत नंदकुमार गोसावी यांची निलंगा आगार अध्यक्षपदी, राजू मोरे यांची आगार सचिवपदी तर भरत काळे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवडीनंतर छोटेखानी कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोडके, केंद्रीय सदस्य बालाजी कोणे, नामदेव पाटील, उद्धव कांबळे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब नागरगोचे, विभागीय सचिव बालाजी कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमास निलंगा आगारातील अनेक चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये विभागीय कोषाध्यक्ष सय्यद हुसेन, सत्यवान बिराजदार, प्रकाश बिराजदार, सोपान मरे, बालाजी मोरे, बालाजी कोल्हे, दत्ता जाधव, सुकराज जाधव, बाळू मरे, विशाल रेडेकर, दिगंबर मंडले, ज्ञानेश्वर लंगोटे आदींचा सहभाग होता। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, समस्या व हक्कासाठी संघटितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला। सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून निलंगा आगारातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।